ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमो स्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोर्भागे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी उदाहरणे नमः. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मनोधुतले मग आत्मस्वरूपी घातले हरुण्या आदिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपरेला अनेक प्रणिपात करून वंदन करून पवित्र असा हा श्रावण मास, त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड श्रावण मास तप अनुष्ठान या माध्यमातून प्रवचन मालिका, 1 महिन्याची मालिका, अनेक साधू संतांना, अनेक शिवाचार्यांना, अनेक महात्म्यांना आणि त्याचप्रमाणे महास्वामीजींना आमंत्रित करून ज्ञानामृत देण्याचं हे कार्य या माध्यमातून होत आहे आणि आपण ते अविरत करत आहोत. त्याचप्रमाणे असा हा परमपवित्र दिवस वचनाच्या माध्यमातून आपल्या समोर येण्याचा हा योग, सुंदर असा हा योग चालून आला. आणि श्रावण मास म्हटल्यानंतर आपल्या भारत देशामध्ये एक परमार्थासाठी, परवडी परमार्थासाठी एक मोठी संधी, भले ते छोटे साधक असू देत, मोठे असू देत, त्या सर्वांना एक मनापासून असा तो आनंद मिळतो आणि त्या माध्यमातून आपल्याला भरभरून सेवाही करायला मिळते. पण यावेळेस आपण पाहत असताना या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगाचं जे चक्र आहे कसं थांबलेलं आहे, संसारिक चक्र हे कसं थांबलेलं आहे आणि सर्वजण किती चिंताग्रस्त झालेले आहेत, आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण पाहत आहोत, लक्षात घ्या. आणि विशेष करून प्रत्येक जीवाला, प्रत्येक मानवाला देण्याचं कार्य जर हे कोण करत असेल तर निश्चित रूपाने सत्पुरुषांचे जे आशीर्वचन असतात, स्वामीजींचे जे आशीर्वचन असतात, त्या आशीर्वचनांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रकारचं समाधान आपल्या जीवाला मिळून जातं. म्हणून ज्या औषध संस्थानाच्या माध्यमातून गेल्या 5 पिढ्यांपासून, गेल्या 250 वर्षापासून आज हे संस्थान समाजासाठी, जगतासाठी, भक्तांसाठी, मानवतेसाठी आज अविरतपणे हे काम करत आहे आणि त्या माध्यमातून आपण ती सेवा देत आहोत. त्याचं एक मानसिक समाधान आपल्याला मिळतं, लक्षात घ्या. म्हणून थोडासा आपण जर विचार केला तर ज्ञानोबारायांनी या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आज जो माणूस आहे, तो मनुष्य आहे, तो कसा भ्रमिष्ट झालेला आहे, कशामुळे होतो, कोणामुळे होतो, हे ज्ञानोबारायांनी स्पष्ट हे केलेले आहे. कारण जगामध्ये पवित्र वस्तू जर काय असेल तर जगामध्ये पवित्र वस्तू हे ज्ञान, हे अत्यंत हे पवित्र ज्ञान आहे. आणि ज्या जीवाला ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर तो जीव सर्वसुखी कसा होतो हे अनेक संत महात्म्यांनी, अनेक सत्पुरुषांनी आपल्याला सांगितलेले आहे. आणि त्यातल्या त्यात पाहत असताना चातुर्मासातील अनुष्ठान, श्रावणातील अनुष्ठान, या 4 महिन्यांमध्ये आपण पाहून जातो की अनेक साधक लोक आपापल्या ठिकाणी, त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून ज्ञानार्जन करतात आणि ज्ञान प्राप्त करून घेण्याचा तो त्यांचा एक प्रयास असतो. म्हणून ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार हा कोणाला, थोडासा याचा आपण विचार हा करायला पाहिजे. केवळ आपण मनुष्य देहाला प्राप्त झालेले आहोत, आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे, पण त्या जीवाकडे जर ज्ञान नसेल, आत्मज्ञान नसेल तर त्या जीवामध्ये, त्या मानवामध्ये आणि त्या पशुपक्ष्यांमध्ये काही अंतर राहणार नाही. म्हणून आपली ही संस्कृती कशी आहे, पूर्वंपार चालत आलेली या संस्कृतीमध्ये आपण पाहत असताना जे धर्मग्रंथ निर्माण झाले, जे संत महात्म्यांची वचनं निर्माण झाली, जे शास्त्र निर्माण झालं,
हे इतर कोणासाठी नाही तर मानवांच्या कल्याणासाठीच हे शास्त्र निर्माण झालेले आहे. म्हणून आपण पाहून जातो की या जगतामध्ये आपल्याला अनेक असे चित्र दिसतात, अनेक आपल्याला असे प्रसंग आपल्याला पाहायला सापडतात. कोणी शास्त्राचा आधार घेऊन जगणारे असतात, कोणी धर्माचा आधार घेऊन जगणारे असतात, कोणी धर्मावरती प्रेम करणारे असतात, कोणी धर्माला मानणारे असतात. आणि एक दुसरा वर्ग असा असतो की धर्माला मानणारे नसतात, की चार्वाकचं जे तत्वज्ञान आहे, चार्वाकचं तत्वज्ञान पुढे करून स्वैराचार हा कसा असतो तो स्वैराचार दाखवण्यासाठीच त्यांचा जन्म झालेला आहे का असं आपल्याला वाटायला लागतं लक्षात. म्हणून अनेक परंपरा तुम्ही पहा, त्या परंपरेच्या माध्यमातून ज्ञान देण्याचंच कार्य आजपर्यंत या परंपरेने केलेलं आहे. भला तो शैव संप्रदाय असेल, वैष्णव संप्रदाय असेल, या माध्यमातून शिष्याला परिपूर्ण करण्याचं सामर्थ्य, परिपूर्ण ज्ञान देण्याचं सामर्थ्य, परिपूर्ण करून सोडण्याचं सामर्थ्य त्या परंपरेमध्ये असल्यामुळे आपण त्या परंपरेचे पायिक आहोत, त्या परंपरेचे आपण सेवक आहोत असं आपल्याला म्हणताना वावगं ठरणार नाही. म्हणून त्या अनुषंगाने ज्ञानोबाराय सुद्धा इथे सांगतात जातात की जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवून या. म्हणून मुळामध्ये जो आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे, जन्मल्यापासून मरेपर्यंत थोडासा विचार करा. आज कोणाचा जन्म कुठे होणार आहे, कोणाचा जन्म कसा होणार आहे, कोणाचा जन्म कधी होणार आहे हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. कारण आम्ही भावल्यांच्या जाती, सूत्र दोरे तुझे हाती, कैसे नाचविसी देवा तैसे नाचू सदाशिवा. अशा एका थोर शिवभक्ताने असा उद्घोष केलेला आहे की आम्ही भावल्यांच्या जाती, सूत्र दोरे तुझे हाती, कैसे नाचू सदाशिवा. म्हणून आपल्याला आपल्या कर्मगतीनुसार आपल्याला नाचावं लागतं. आपली कर्मगती जोपर्यंत शुद्ध होत नाही, पवित्र होत नाही. म्हणून जीवाला चांगला सद्गुरू भेटणं आणि सद्गुरूंनाही चांगला शिष्य भेटणं हे पाहत असताना हे अत्यंत असं मात्र दुर्मिळ आहे लक्षात घ्या. आज ज्यावेळेस आपण काही गुरु शिष्यांच्या परंपरा आपण पाहून जातो, त्या गुरु शिष्यांच्या परंपरेमध्ये आजही सुद्धा, आजच्या काळातही, आजच्या वेळेतही आपण त्या गुरूंनाही आठवतो आणि त्या शिष्यांनाही आपण आठवतो लक्षात घ्या. म्हणून ज्यावेळेस आपण आद्य शंकराचार्यांना आपण आठवतो, साक्षात शंकराचा अवतार, शंकराची विभूती पाहत असताना त्रोटकाचार्य हा कसा होता आणि त्रोटकाचार्यांना त्रोटकाचार्यावरती आद्य शंकराचार्यांनी कशी कृपा केली आणि त्याचा कसा उद्धार केला हे सर्व श्रुत आहे लक्षात. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या बाबतीमध्ये सुद्धा पाहत असताना ज्ञानोबारायांना जे गुरु मिळाले त्यांचे जे मोठे बंधू निवृत्तीनाथ, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्षला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पाई. आज आपण जे पाहून जातो अशा ज्या विभूती ज्यावेळेस ते जन्म घेतात हा शब्द थोडासा खोटा पडतो, अवतार मात्र घेतात. कारण सामान्य लोकांचा हा जन्म असतो, तुमचा आणि आमचा जो आहे तो अवतार नाहीये, तर तो तुमचा आणि आमचा आहे तो एक जन्म लक्षात घ्या. कारण आपण जन्माला आलेले आहोत, शरीर असेल, पण संत महात्म्यांनी या शरीराची अनेक प्रकारे निंदा केलेली आहे. नाही अपवित्र या शरीरा ऐसे. म्हणून शरीराला एक प्रकारे अपवित्र म्हटलेलं आहे, काही ठिकाणी शरीराला पवित्र हे म्हटलेलं आहे. याचा तुम्ही विचार करा. आपल्याला वरून हे शरीर दिसतं, पण हे शरीर जे आहे मल, मूत्र, रक्त, मांस, हाडाने हे भरलेलं आहे. आणि शरीराच्या बाबतीमध्ये पाहत असताना हे दुर्गंधीचे थार आहे, अत्यंत दुर्गंधयुक्त असं हे शरीर आहे लक्षात. म्हणून शरीर केवळ स्नानाने, आपण म्हणतो स्नानाने शुद्ध होईल, केवळ आपण प्रोक्षण केलेलं आहे. शरीर हे कशाने शुद्ध होणार आहे? कोणी म्हणेल की बाबा चांगली आम्ही आंघोळ केल्यानंतरच मात्र हे शरीर शुद्ध होणार आहे.
पण जोपर्यंत या कायिकतेने, या शरीरतेने, या शरीराच्या माध्यमातनं, जोपर्यंत या देहाच्या माध्यमातनं आपण आपल्या सद्गुरूंची सेवा करणार नाही, ती नुसती सेवा नाहीये. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, ऐका. नुसती सेवा म्हटलेली नाहीये, तर त्याला निष्काम सेवा हे म्हटलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस आपण एखाद्या सेवकाला आपल्या जवळ आपण ठेवून घेतो, किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या घरामध्ये काम करण्यासाठी आपण एका व्यक्तीला ठेवून घेतो, आपण त्याला नौकर हा शब्द वापरतो. किंवा अजून एक शब्द वापरायचा म्हणजे आपण त्याला गडी सुद्धा म्हणतो. मराठवाड्यामध्ये गडी शब्द हा वापरतात. किंवा त्याला नौकर हा शब्द वापरतो. म्हणजे ज्या वेळेला तो काम करतो, ज्या वेळेला आपण जे सांगितल्याप्रमाणे तो वागतो आणि काम करून त्या कामाची पूर्तता करतो, पण 1 तारीख झाल्यानंतर तो हात पुढे करतो आणि हात पुढे केल्यानंतर सांगतो की मालक, आज 1 तारीख आहे, माझी पगार द्या, माझी पगार द्या, माझा मोबदला द्या. पण सेवकाच्या बाबतीमध्ये पाहत असताना थोडासा मला इथे फरक थोडासा इथे जाणवून द्यायचा आहे, इथे मला तो सांगायचा आहे. सेवक जर असेल, तो कधीही आपल्या तोंडाने कधीही तो पैसा मागणार नाही, मोबदला तो कधीही मागणार नाही, आणि तो समाधानाने काम करत राहील. हेच मात्र त्या सेवकाचं मुख्य कर्तव्य हे सांगितलेलं. जीवनामध्ये मी पाहून जातो की अनेक जण अनेक व्रत स्वीकारतात, कोणी मौन धारण करून घेतात. पाहून हे सुद्धा खूप कठीण आहे. मौनेन कलहो नास्ती जपतो नास्ती पातकम. काही जण मौन धारण करतात. काही जणांच्या बाबतीमध्ये, नियमांच्या बाबतीमध्ये पाहत असताना एकभुक्त राहतात. आयुष्यभर फक्त एकदाच अन्न ग्रहण करतात, परत दुसऱ्या दिवशीच ते ग्रहण करतात. किती कठीण व्रत आहे. व्रतासाठी विचार तुम्ही करा, याचा थोडासा अभ्यास करा, याचा थोडासा तुम्ही चिंतन करा. आणि एकभुक्त राहणं, एक वेळेला जेवणं. आपण केवळ म्हणतो की लोकांना सांगतो माझी श्रावणी आहे बरं का, माझी श्रावणी आहे, आम्ही एक वेळेला आम्ही जेवतो. आज तुम्ही जर आमच्याकडे जरी पाहत असाल सुद्धा, आम्ही सुद्धा सांगतो आम्ही फक्त श्रावणात एक वेळेला आम्ही अन्न घेतो आणि रात्रीचा मात्र तो फराळ असतो. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या शरीराला शुद्ध करण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करतात, अनेक जण अनेक प्रयत्नशील असतात, अनेक प्रयत्न करतात. पण शरीर हे शुद्ध कशाच्या माध्यमातून होणार आहे, तर हे शरीर केवळ त्या सद्गुरूंच्या सेवेच्या माध्यमातूनच हे शरीर पवित्र होणार आहे. तोपर्यंत हे शरीर शुद्ध होणार नाही, तोपर्यंत शरीर हे पवित्र होणार नाही. ठीक आहे, शरीर पोषणासाठी आपल्याला काही अन्न ग्रहण करावं लागतं. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे आपण प्रार्थना करतो. शरीर पोषणासाठी आपल्याला अन्नाची गरज आहे, पण ते अन्न हे किती खावं, ज्यावेळेस आपण जगद्गुरूंच्या मुखातनं वगैरे आपण अनेक वेळा आपण ऐकलेली आहोत. म्हणून अनेक वेळा आमच्या प्रवचनाच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही बोलत राहतो, आपल्याला खाण्यासाठी जगायचं आहे का जगण्यासाठी आपल्याला खायचं आहे. प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे. थोडासा विचार करत असताना कोणी म्हणेल की बाबा आम्हाला नुसतं जे जगायचंय खाण्यासाठी जगायचंय. आज काही जणांना काही व्याध्या असतात, काही जणांना काही पथ्यपाणी असतं, आणि असल्यानंतर मग ते म्हणतात की बाबा अरे असंही मरायचंय तसंही मरायचंय, मग खाऊन जर आपण जर मेलो तर काय बिघडणार. पण त्याच्यासाठी आपलं हे जीवन नाहीये. ज्ञानप्राप्तीसाठी, ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपल्याला साचेबद्ध असणं गरजेचं आहे, नियमबद्ध असणं गरजेचं आहे, साधक असणं गरजेचं आहे, आणि त्याचप्रमाणे साधना करणं सुद्धा तितकंच हे महत्वाचं लक्षात. म्हणून आज आपण सांगितलेली साधना आज केली आणि 4 दिवसांनी आपण त्याचा त्याग केला तर अशा साधनेचं बळ राहत नाही, ती साधना क्षीण होऊन जाते लक्षात. म्हणून पाहत असताना जशी तलवार आहे, तलवार त्या तलवारीला धार खूप मोठी आहे, तेज आहे, पण त्या तलवारीला जर आपण म्यानातच आपण जर ठेवून दिलं, वर्षोनवर्ष जर काढलं नाही, तर त्या तलवारीचा उपयोग काय लक्षात.
त्याचप्रमाणे मानव देहाला प्राप्त झाल्यानंतर इथे आल्यानंतर जर ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही, आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही, तर त्या जीवाचा उपयोग काय? म्हणून साधना ही कशी पाहिजे, तर त्याच्यासाठी रामकृष्ण परमहंसांचा आणि स्वामी विवेकानंदांचा खूप असा आपल्याला चांगला दृष्टांत आपल्याला ऐकायला मिळेल. कारण गुरु आणि शिष्यांच्या ज्यावेळेस आपण काही गोष्टी आपण करतो, त्या गुरु शिष्यांबद्दल काही आपण उद्घोष करतो, तर त्यामध्ये स्वामी विवेकानंदांचा आणि रामकृष्ण परमहंसांचा आपण आवर्जून उल्लेख करतो लक्षात. आणि तो आपल्याला करावाच लागतो. कारण आपल्या धर्माबद्ध ज्यावेळेस स्वामीजी परदेशात गेले, अमेरिकेत गेले आणि गेल्यानंतर आपला धर्म हा किती महान आहे, आपला धर्म हा किती श्रेष्ठ आहे, त्या लोकांना त्यांनी दाखवून दिलं लक्षात. कारण पाश्चात्य संस्कृती सांगत असताना, पाश्चात्य संस्कृतीचं दर्शन हे घडवत असताना त्यामध्ये आपल्याला त्याग वृत्ती आपल्याला दिसत नाही. त्यामध्ये आपल्याला भोग, आपल्याला प्रवृत्ती आपल्याला दिसते. पण ज्यावेळेस आपण आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा, धर्माचा विचार करतो, याच्यामध्ये भोग आपल्याला संस्कृती दिसत नाही, तर याच्यामध्ये आपल्याला त्याग संस्कृती आपल्याला दिसते. म्हणून आपल्याकडे ही त्याग संस्कृती ही पाहायला मिळते. म्हणून आपल्या देशामध्ये आज गुरु आणि शिष्यांच्या ज्या परंपरा आहेत त्या चालत आलेल्या आहेत. अख्ख्या जगामध्ये आपल्या देशाला कशासाठी ओळखलं जातात, तर गुरु आणि शिष्यांच्या परंपरेसाठी हे ओळखले जाते लक्षात. म्हणून ज्यावेळेस काही परदेशी लोक ज्यावेळेस काशीसारख्या क्षेत्रामध्ये येतात, काही पर्यटक येतात, काही इतर देशातनं ते येतात, आवर्जून येतात. आल्यानंतर त्यांचा एक मुख्य उद्देशच हा असतो की ही संस्कृती काय सांगून जाते, ही संस्कृती आपल्याला काय देते, ही संस्कृती आपल्याला काय बोलावते. आणि ज्यावेळेस तो या गाभाऱ्यात इथे प्रवेश करतो आणि गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर हे किती विशाल आणि श्रेष्ठ आहे, त्या लोकांना मात्र त्यावेळेला कळून चुकतं लक्षात. स्वतःसाठी जगणारे अनेक असे पशुपक्षी असतात, स्वतःसाठी जगणारे अनेक असे सामान्य जीव असतात, स्वतःसाठी जगणारे असे सामान्य मानव असतात. पण जगाच्या कल्याणासाठी जगणारे जे असतात ते सामान्य नसतात, ते अलौकिक असतात. आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातनं, त्यांच्या मुखारविंदातनं आपल्याला अनेक अशी शास्त्रीय वचन आपल्याला ऐकायला मिळतात लक्षात. म्हणून थोडक्यात इथे मी सांगत असताना ज्यावेळेस रामकृष्ण परमहंसांचा आणि स्वामी विवेकानंदांचा दृष्टांत मी देऊन जातो, कारण का काही जणांना खूप अशी घाई असते की आपल्याला गुरुमंत्र मिळावा, काही जणांना खूप अशी घाई असते की आपल्याला गुरु मिळावा. पण हे त्यांचं जे चाललेलं असतं 4-6 महिन्यासाठीच असतं आणि तदनंतर त्यांची भक्ती ओसरते, त्यांची सेवाही ओसरते. म्हणून ज्यावेळेस रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना शक्तिपाताची दीक्षाही दिली आणि शक्तिपाताची दीक्षा दिल्यानंतर कारण काय एक त्यांच्यावरती, विवेकानंदांवरती त्यांचं परिपूर्ण असं हे प्रेम होतं लक्षात. आपल्याला वाटतं की आपल्या सद्गुरूंनी आपल्याला ओळखायला पाहिजे, नावानिशी आपल्याला ओळखायला पाहिजे, नावानिशी आपल्याला जाणायला पाहिजे. पण काही जणांच्या मनात काही असे किंतु परंतु असे काही प्रश्न असतात, त्यांच्या मनामध्ये असे काही प्रश्न उद्भवलेले असतात आणि मुळामध्ये मात्र ते एक प्रकारे संशय घेतात आणि संशय घेतल्यामुळेच त्यांच्याकडे ते ज्ञान परिपूर्ण पिकत नाही लक्षात. म्हणून संशयावनी थोर आणिक नाही पाप घोर. म्हणून ज्या व्यक्तीच्या मनामध्ये सद्गुरूंच्या प्रती, शास्त्रांच्या प्रती, धर्माच्या प्रती ज्यावेळेस शंका अशा निर्माण होतात आणि निर्माण झाल्यानंतर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही लक्षात. म्हणून ज्यावेळेस रामकृष्ण परमहंसांचा आणि विवेकानंदांचा खूप दूरचा प्रवास झाला आणि त्यांच्यासोबत अनेक असे त्यांचे शिष्यमंडळी होते आणि शिष्यमंडळी असताना थोडासा उशीर झाला प्रवासाचा, सारखा तो हायटेक जमाना नव्हता, हायटेक तो काळ. आणि त्या काळामध्ये थोडा प्रवासाचा क्षीण सर्वांना आल्यामुळे रात्री त्यांना ज्या स्थळी जायचं होतं ते रात्री मध्यरात्री पोहोचले
आणि पोचल्यानंतर सर्वजण धडपडायला लागले, बाकीचे शिष्य धडपडायला लागले की आपल्याला झोपायला जागा कुठे मिळेल, झोपायला जागा कुठे मिळेल, आपल्याला विश्रांती कधी मिळेल. आणि प्रत्येकजण जागा शोधायला लागला, खोली शोधायला लागला. आणि असे धडपडत कुठे जागा मिळेल जाऊन गुरु जागा शोधत होता. म्हणून ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये असं सांगून जातात की नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. हरिवीण जन्म तो नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय, ज्ञानदेव कुसे निवृत्तीसी चाड, गगनावली वाड नाम आहे. इथे हरी शब्द जरी आला असेल, तर एखादा शिवभक्त जरी असेल तरी सुद्धा त्या शिवभक्ताची सुद्धा तो नित्यनेम तो करूनच तो शिवाची कृपा हे करून घेत असतो लक्षात. म्हणून जगात आपल्याला अनेक असे लोक दिसतात, माणसं आपल्याला दिसतात, पण नित्यनेम साकार करणारे, नित्यनेमाने वागणारे, नित्यनेमाने चालणारे जगामध्ये असे बोटावरतीच आपल्याला मिळणारे असे भक्त असतात. आणि त्यामध्ये पाहत असताना स्वामी विवेकानंदांच्या बाबतीमध्ये त्यांची उपासना ही नित्यनेमाची उपासना होती. म्हणून उपासनेला खूप मोठं महत्त्व आहे, साधनेला खूप मोठं महत्त्व आहे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे सांगून जातात. उपासना ही मात्र आपण नित्यनेमाने आपण करायला पाहिजे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे, उपासना घेणं सोपं आहे, पण उपासना टिकवणं मात्र खूप अवघड लक्षात. मग ज्या वेळेला सगळे शिष्य जिकडे तिकडे खोल्या बघितली, ते जागा बघितली त्यांनी, आणि त्यामध्ये जाऊन ते आराम करायला लागले. आणि रामकृष्ण परमहंस आपल्या खोलीत गेले, पण एक शिष्य मात्र तो असा होता, त्यांना झोप लागत नव्हती, कारण का त्यांना इच्छा झाली, ती साधनेची इच्छा झाली लक्षात, उपासनेची इच्छा झाली. आणि ते होते स्वामी विवेकानंद. आणि त्यावेळेला सगळे शांत झोपल्यानंतर त्यांची साधना ही सुरू झाली लक्षात. आणि त्या साधनेमध्ये इतके ते एकरूप झाले आणि स्वतःचं देहभान सुद्धा विसरून त्या आत्मरूपामध्ये ते विलीन झाले लक्षात, विलीन झाले. आणि तितक्यात मात्र रामकृष्ण परमहंस थोडासा फेरफटका मारण्यासाठी थोडेसे उठले आणि बघतात तर काय, सगळे शिष्य मस्त झोपलेले आहेत. कोणी घोरायला सुद्धा लागलेत बरं का, कोणी घोरायला लागले. कोणाला आपण विचारलं, अहो का तुम्हाला एखादा जर कोणी कामधंदा करणारा नसेल, तुम्हाला काय आवडतं, तर सांगून जातात काय नाही, 2 वेळेला जेवायचं आणि मस्त झोपून राहायचं, असे काही सांगणारे सुद्धा महाभाग असतात लक्षात. पण पाहत असताना आपलं आयुष्य हे झोपण्यामध्ये, खाण्यापिण्यामध्ये, व्यर्थ चर्चा करण्यामध्ये, व्यर्थ बडबड करण्यामध्ये आपलं आयुष्य कसं जातं हे प्रत्येकाने मात्र हे शोधून पाहायला पाहिजे. हे ज्याचं त्याचं मात्र अद्याप कर्तव्य लक्षात घ्या. कारण कलियुगामध्ये आपण पाहत असताना आपलं आयुष्य हे घटत चाललेलं आहे. सत्ययुग असेल, त्रेतायुग असेल, द्वापार युग असेल, कारण का या प्रत्येक युगामध्ये माणसाचं आयुष्य हे घटत चाललेलं आहे. माणूस हा आयुष्य त्याचं हे कमी व्हायला लागलेलं आहे. आणि या कलियुगामध्ये धर्म केवळ एका पायावरती उभा राहिलेला आहे. धर्माचे 3 पाय हे कापले गेलेत लक्षात. म्हणून ही महामारी आली, थोडंसं मला बोलावंसं वाटतं. करोना आला, अनेक जण म्हणतात देवळं बंद झाली, मंदिरं बंद झाली, मठांची कवाडं बंद झाली, मठाची सगळ्यांनी दारं ही बंद केली. ही अशी पाळी का आली? ही अशी पाळी का आली दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा आपण स्वतःलाच आपण विचारून पहा, ही पाळी अशी का आली, आणि त्यांनी या बाबतीमध्ये मात्र आत्मचिंतन हे करायला पाहिजे लक्षात. ही भयावह परिस्थिती का निर्माण झाली, कोणामुळे निर्माण झाली? माणसाचा स्वभाव असा असतो, काही विपरीत घडलं तर दुसऱ्यांमुळे घडलं आणि त्याचं खापर तो दुसऱ्यांच्या डोक्यावरती फोडतो. हे जे घडलेलं आहे इतरांमुळे घडलेलं आहे. आणि जगात जितकं काही चांगलं झालेलं आहे ते केवळ माझ्यामुळेच झालेलं आहे असा तो डंका पिटवतो. एक माणसाचा तो स्वभाव हा सांगितलेला आहे. काय विपरीत घटना जर घडली तर इतरांमुळे घडलेली आहे, आणि चांगली जी घडलेली आहे ते माझ्यामुळेच घडली, ते मी घडून आणलेली आहे, त्याच्यासाठी प्रयास हा केवळ कष्ट हे माझे आहेत.
असा तो बोलून जातो. पण हे विचार करत असताना जे काही विपरीत घडतं, कारण का टाळी ही कधी एका हाताने वाजत नसते. मग त्या अनुषंगाने रात्रीची वेळ होती. विवेकानंद त्यामध्ये सुद्धा इतके निमग्न झालेले होते आणि साधनेमध्ये प्रत्येक जण आपल्या निद्रेमध्ये तो तिथे झोपलेला होता आणि विवेकानंद मात्र त्या साधनेमध्ये एकरूप झाले. आणि त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांच्या मनामध्ये आलं की बाबा इतके आम्ही दमून गेल्यानंतर सुद्धा हा साधना सोडत नाही, उपासना सोडत नाही. आणि तोच जीव हा कशाचा अधिकारी होतो, तर तो जीव खरा ज्ञानाचा अधिकारी होतो, कृपेचा अधिकारी होतो. अन्यथा ती कृपा सर्वसामान्य लोकांवरती होत नाही. तो आशीर्वाद सर्वांना मिळत नाही, ते ज्ञान मात्र सर्वांना मात्र मिळत नाही. म्हणून आवर्जून हे ज्ञान जीवाला प्राप्त होण्यासाठीच हा जो श्रावण मासातील अनुष्ठान आज आपण ऑनलाईन घेत आहोत, त्याचं कारण काय आहे की जनाजनांपर्यंत, लोकांपर्यंत आज जे धर्मग्रंथातले जे विचार आहे, जे वचन आहे, ते सर्वसामान्य लोकांपर्यंत हे मिळायला पाहिजे, लोकांपर्यंत हे पोहोचायला पाहिजे. पण करोनामुळे तर असं झालेलं आहे की आपण कोणाला भेटू शकत नाही. भाऊ असेल तरी सुद्धा तो जवळ जात नाही, जवळ येत नाही. जवळचा व्यक्ती असला तरी सुद्धा तो भेटण्याचं धाडस करत नाही. एखादा पाहुणारावळा असला तरी सुद्धा तो भेटण्याचा प्रयास हा करत नाही. मग त्याला माध्यम काय आहे, तर आपण या नवीन टेक्नॉलॉजीचा आज त्याचा चांगला जास्तीत जास्त उपयोग आपण हे करून घ्यायला पाहिजे. जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला पाहिजे. त्या अनुषंगाने जे प्रवचन रूपी सेवा आज आपण इथे जे गुंफत आहोत, प्रवचन रूपी जी मालिका आपण इथे करत आहोत, पाहत असताना इथे ज्ञानोबा सांगतात की जेणे भ्रांतीपासून हरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवून. आता हे भ्रांती भ्रम हे आहे, हे आजची गोष्ट नाहीये, तर अनादी कालांपासून हे भ्रांती आणि भ्रम माणसांच्या मागे लागलेले. जे सत्य आहे सत्याला असत्य समजणे, जे असत्य आहे त्या असत्याला सत्य समजणे, एक प्रकारचा हा भ्रमच आहे, एक प्रकारची ही भ्रांती आहे. म्हणून भ्रांती अगोदर त्या भ्रांतीपासून माणसांनी मुक्त व्हायला पाहिजे. आणि त्याला गरज कशाची आहे, तर त्याला त्या आत्मज्ञानाची ही गरज आहे. लक्षात, ज्ञान हे कसं आहे, पवित्र आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर होतं काय, कोणी म्हणते की बाबा याचा लाभ काय होतो, ठीक आहे, आम्ही का म्हणून उपदेश घ्यावा, का म्हणून आम्ही अनुष्ठान करावं, का म्हणून आम्ही ही सेवा करावी, का म्हणून आम्ही उपदेश घ्यावा. ज्ञानोबारांनी त्याची चांगली उत्तरं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून देऊन जातात. आणि ज्ञानोबा सांगतात की बाबा हे ज्ञान एकदा जर माणसाला प्राप्त झालं तर माणसाजवळचा जो द्वैतपणा आहे, तो द्वैतपणा हा निघून जातो. द्वैत म्हणजे द्वैतातच हे भय लपलेलं आहे. भय हे कुठं आहे, तर त्या द्वैतात भय आहे. दुःख कुठं आहे, तर त्या द्वैतात हे दुःख हे लपलेलं आहे. म्हणून हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर माणूस हा भयमुक्त होतो, तो निर्भय होतो, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं दुःख भय राहत नाही. म्हणून दुःख हे कुठे आहे, तर त्या द्वैतामध्ये हे दुःख लपलेलं आहे. म्हणून जोपर्यंत ते दुःख मोडत नाही, त्या दुःखाला आपण काढत नाही, तोपर्यंत आपल्या जवळचं जन्मोजन्मींचं जे दुःख आहे ते दुःख आपल्यातनं जाणार नाही. लक्षात घ्या. म्हणून हे ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर माणसाला त्या आनंदाची प्राप्ती होते, माणसाला त्या सुखाची प्राप्ती होते, माणसाला त्या समाधानाची प्राप्ती होते. म्हणून आवर्जून मला या प्रवचनाच्या माध्यमातून एक प्रश्न ऐकणाऱ्यांना, श्रवण करणाऱ्यांना मला एकच असा विचारायचा आहे. एखाद्या वस्तूमध्ये, संसारातल्या वस्तूमध्ये, विषयांमध्ये जर परिपूर्ण जीवाला समाधान करण्याचं जर त्याच्यामध्ये जर सामर्थ्य जर असेल, अंगभूत जर त्याच्यामध्ये जर सामर्थ्य जर असेल, अंगभूत सामर्थ्य, तर एकाला ज्या वस्तूपासून जे सुख मिळायला पाहिजे तेच सुख, ऐका, तेच सुख, जितके काही ते सुख भोगतात त्यांना ते सुख सारखं त्यांना मिळायला पाहिजे. अंगभूत त्याच्यामध्ये हा शब्द जे मुद्दा मी वापरतोय त्याचं कारणच असं आहे. एखाद्याला गुळ आवडतो,
जसं महात्मा गांधींना सुद्धा गुळ खूप आवडायचा. ज्यावेळेस आम्ही त्यांचं काही चरित्र वगैरे वाचलं आणि एक महिला त्यांच्याकडे आली आणि सांगितलं की माझा मुलगा आहे तो रोज गुळ खातो, तो गुळ खातो, त्याला तुम्ही उपदेश करा, त्याला उपदेश करा. बापूंनी सांगितलं 8 दिवसानंतर ये. गांधीजींनी सांगितलं 8 दिवसानंतर ये. 8 दिवसानंतर आल्यानंतर सुद्धा सांगितलं की बापू सांगा काय करायचंय. त्यांनी सांगितलं की परत महिन्यानंतर ये. असं म्हणेपर्यंत काही त्यांनी दिवस घालवले आणि घातल्यानंतर मग ती बाई म्हणाली मी इतक्या वेळेला तुमच्या चक्रा मी मारल्या, तुमच्या घरच्या चक्रा मी मारल्या आणि तुम्हाला एक मी विनंती करायला लागले की फक्त या माझ्या बाळाला मुलाला सांगा की तू गुळ खाऊ नको. आणि काही दिवसानंतर मग त्यांनी सांगितलं की बाळा आजपासून तू गुळ खाऊ नको. खाऊ नको म्हटल्यानंतर ती बाई कपाळाला हात लावली. अहो हे तुम्ही त्यावेळेस 6 महिन्यापूर्वी सांगू शकला असतात ना. त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर मात्र आपल्याला बोध घेण्यासारखं आहे. म्हणून ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळतो, ज्यावेळेस आपण काही चिंतन आपण करतो, जे मोठ्यांची अशी काही पुस्तके असतात, काही वचनं असतात, काही ग्रंथ असतात, काही पोथ्या असतात, निश्चित आपण ते श्रवण करायला पाहिजे. तर त्यातून आपल्याला चांगला बोध आपल्याला मिळतो लक्षात. मग त्या दिवशी त्याने उपदेश असा केला की बाळा आजपासून तू गुळ खाऊ नको. बाईने कपाळाला हात लावलं, डोक्याला हात लावला, सांगितलं बापूजी हे तुम्ही तेव्हा सांगायला पाहिजे. इतकं छोटं 2 शब्द बोलण्यासाठी इतकं तुम्ही माझा वेळ घेतला. पण त्याने उत्तर जे पुढचं जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर एवढं समर्पक आहे आणि त्या समर्पक उत्तरातनं त्यांनी एकच सांगितलं का अगं बाई मी कालपर्यंत मी सुद्धा रोज गुळ खात होतो आणि मी स्वतः गुळ खाणारा, मला सुद्धा गुळ खूप आवडायचा आणि कालपर्यंत मला सुद्धा गुळाची खूप मोठी सवय होती आणि माझी सवय जोपर्यंत तुटत नाही, जोपर्यंत माझी सवय ही मी सोडत नाही तोपर्यंत मी दुसऱ्याला कसा मी सांगू शकतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे. जी मोठी माणसं असतात ह्या मोठ्या माणसांच्या सांगण्याचा प्रभाव केव्हा पडतो, केव्हा ती मोठी बनतात. बोले तैसा चाले त्यांची वंदावी पार्वती. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या सत्पुरुषांचं किंवा संत महात्म्यांचं, अशा जे महात्मे जे असतात अशा महात्म्यांचं त्यांचं सांगणं आणि वागणं, सांगणं आणि चालणं यामध्ये कधीही तफावत नसते लक्षात. यामध्ये कोणत्याही प्रकारे तिथे भेद नसतो. यामध्ये त्यांच्यामध्ये कधीही तिथे भेद नसतो. म्हणून आपण पाहून जातो की मोठे मोठे प्रवचनकार इतके पोपटपंचीने बोलत असतात. थोडंसं मी क्षमा मागून बोलू इच्छितो. इतका पोपटपंची बोलतात की शास्त्रांचे प्रमाण द्यायला लागतात, सर्व करतात, पण त्यांचं बोलणं हे कसं असतं फक्त लोकांपुढे एक प्रभाव पाडण्यापुरता असतो लक्षात. थोडंसं त्याच्याही पुढचं मी सांगून जातो. काही जण त्या जसं आपण पाहतो की बाबा ज्यावेळेस आपल्याला गुरु करायचा आहे, बोलण्याकडे लक्ष द्या, ऐका, आपल्याला गुरु करायचा आहे. गुरु करायचा आहे म्हणजे अगोदर त्या व्यक्तीने अगोदर गुरुचा त्यांनी शोध हात घ्यायला पाहिजे लक्षात. जसं समजा आपल्या घरातली मुलगी, आपली मुलगी उपवर झालेली आहे, लग्नासाठी ती वयात आलेली आहे आणि मायबापांना एक प्रकारची चिंता असते की आपल्या मुलीला एक चांगलं स्थळ मिळावं, चांगलं त्याला मुलगा मिळावा, म्हणून इतका शोधाशोध घेतात आणि सगळं घेतल्यानंतर मग पटल्यानंतर मग त्या घराण्यात मुलगी देतात लक्षात. म्हणून मला आवर्जून असं सांगायचं आहे, लग्न जमवण्याच्या आधी आपण 10 ठिकाणी आपण पाहून यावं आणि आपल्याला पटल्यानंतर मग आपण तिथे आपलं कन्यादान करावं, तिथे आपली कन्या द्यावी. पण लग्न झालं आणि 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर मग काही कुरबुरी सुरू झाल्या आणि नंतर जर आपण त्या घराण्याला किंवा पाहुण्यांना जर नाव जर ठेवायला लागलो तर ती चूक त्यांची नाहीये, तर ती चूक मात्र आपली ठरणार.
आता पुढे मी हा दृष्टांत असा फिरवतो की जसं कोणाला एखाद्याला गुरु हा करायचा आहे, थोडासा जो विषय हा चाललेला आहे, तर त्यांनी तात्काळ गुरु हा करता कामा नये, तर त्यांनी सुद्धा गुरुचा शोध हा घ्यायला पाहिजे. लक्षात आज जगद्गुरु तुकोबारायांचा तुम्ही प्रसंग आठवून पहा. बाबाजी आपुले सांगितले नाम, बरं का. आज त्यांना तो कसा तो गुरु भेटला, किंवा पैठणच्या एकनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये जनार्दन स्वामींचा त्यांनी शोध घेतला, घराचा त्यांनी त्याग केला. म्हणून सांगतात की नमावे ते नित्य सद्गुरूंचे पाय, आन तो उपाव करू नये, गुरुचरणावी न मानू नये काही, वेदशास्त्र पाही हेची सांगे, एका जनार्दनी गुरुचरण सेवा, आणि प्रिय होय देवा सर्व. म्हणून एकदा आपल्याला जर गुरु आपण जर केल्यानंतर मग त्या गुरुला मात्र आपण कदापि सोडता कामा नये, त्याचा त्याग करता हा कामा नये. म्हणून त्या माध्यमातून तो हा गुरु कसा असावा याच्याबद्दल, की ज्याच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या जवळ बसल्यानंतर आपल्याला आत्मिक सुख मिळायला पाहिजे, आपल्याला आपण तिथे गेल्यानंतर निरीक्षय आपण व्हायला पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असं आपण किती आपण शोधाशोध करायला लागलो, आज याला धरलं आणि उद्या आपण त्याला आपण दुसरीकडे जातोय, असं त्या शिष्याचं तिथे काही योग्य होत नाही. म्हणून हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्या जुन्या परंपरा आपल्या देशात ज्या सांगितलेल्या आहेत, त्या गुरु परंपरेच्याच माध्यमातून आपल्याला हे ज्ञान घ्यावं लागतं. म्हणून आवर्जून इथे मला एक सांगायचं आहे की जसं इथे मी थोडक्यामध्ये मी बोलून गेलो की जसा तो गडी असतो, नौकर असतो, 1 तारखेच्या नंतर मात्र तो काय करतो, तर तो मात्र पगार मागतो. म्हणून गुरु कोणावरती कृपा करतात त्याच्यासाठी मी समर्पकपणे मी बोलू इच्छितो. आणि असाच एक सेवक तो गुरूंच्या सानिध्यात गेला. लक्षात. आणि गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर मग अनेक असे शिष्य होते, आणि एक दिवस त्या सेवकाला गुरुजीने हात मारलं, त्या सद्गुरूने हात मारलं, आणि आल्यानंतर थोडीशी याची कशी परीक्षा आपण घ्यावी म्हणून एक वेगळ्या पद्धतीने मात्र परीक्षा मात्र घ्यायला गेली. आणि परीक्षा घेत असताना पहिला प्रश्न विचारला, कारण का आपण आपल्याला ज्या व्यक्तीच्या जवळ जायचं आहे, ज्या व्यक्तीला आपल्या जवळ करायचं आहे, त्याच्या सगळ्या सवयी आपल्याला ज्ञात पाहिजे, त्या सगळ्या सवयी आपल्याला माहिती पाहिजे. लक्षात. त्याला आपल्याला माहिती पाहिजे. जसे नवरा बायको असतात, एकमेकांच्या आवडी असतील, एकमेकांच्या आवडीनिवडी असतील, खानपान असेल, खाणंपिणं असेल, त्या सर्वांना माहिती असतं की कोणत्या वेळेला काय लागतं, कोणत्या वेळेला काय खायला द्यायचं, कोणत्या वेळेला आपण काय खायला पाहिजे. त्याचप्रमाणे जवळचा एखादा आपला सखा असेल, मित्र असेल, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला त्याच्या आवडी निवडी सुद्धा आपल्याला ज्ञात पाहिजे, माहिती पाहिजे. लक्षात. मग गुरुनी विचार केला की हा सेवक आपल्या इथे राहतोय, तो बरेच दिवसापासून सेवा मात्र करतोय, आपण याची एक वेगळ्या अंगाने परीक्षा घेऊयात. म्हणून त्या अनुषंगाने त्याला बोलवलं, आणि बोलल्यानंतर काही त्यांचे प्रश्न वगैरे झाले, आणि प्रश्न झाल्यानंतर पहिला प्रश्न दुसरा एक त्यांनी विचारला की तुला खायला काय आवडतं. आपला सारखा एक सामान्य व्यक्ती राहिला असता तर आम्ही सांगितलं असतं की आम्हाला गुलाबजाम आवडतं, आम्हाला जिलेबी आवडते, आम्हाला रसगुल्ले आवडतात, आम्हाला मिठाई आवडते, बर्फी आवडते, आम्हाला 56 भोग आवडतो. किती म्हणून प्रकार सांगायचे सांगा. मी एक एक नाव जर सांगायला लागलो तर 8 वाजेपर्यंत एक एक पदार्थाचेच नाव मी तुमच्या समोर पेश करू शकतो. लक्षात घ्या. इतके आपल्याला पदार्थ आवडतात, पण त्यांनी उत्तर काय दिलं हे सर्व शिष्यांना किंवा साधकांना ऐकण्याजोगे. ऐका. त्यावेळेला त्यांनी एक सांगितलं, विचारलं, त्यांनी प्रश्न केला तुला काय आवडतं. तो विनम्रतेने त्यांच्या समोर उभा राहिला आणि सांगितलं की तुम्ही जो काही मला प्रसाद द्या तेच मला आवडणार. याच्यामधून त्याची नम्रता पहा, याच्यामधून त्याच्यातनं सेवाभाव तुम्ही पहा, यामधून त्याची सात्विकता तुम्ही पहा. किती सात्विकता, किती सात्विकता, किती नम्रता. हे आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याला किती साधना करावी लागणार आहे, किती आपल्याला वेळ आपल्याला त्या साधनेत घालावं लागणार आहे, तर आपल्या बुद्धीमध्ये हा प्रकाश पडेल, अन्यथा हा प्रकाश पडणार नाही. सांगितलं तुम्ही मला जे द्याल, शिळी रोटी द्याल, शिळा तुकडा द्याल,
दुसरे तिथं कोणी पंचपक्वान्न शेजारच्या पानावरती कोणी बसून पंचपक्वान्न सेवन करत आहे. श्री बालाजीचा बेत त्यांच्या पक्वान्नामध्ये आहे. पण गुरुनी जे काही आपल्याला इथं दिलेले शिळे तुकडे जरी दिले तरी ते शिळे तुकडे सुद्धा माझ्यासाठी कसा आहे तर तो एक प्रकारे प्रसाद आहे. म्हणून प्रसाद घ्यावा अति हरुषे. माझे मल्लप्पा महाराज माझ्या घराण्याचे द्वितीय सत्पुरुष सांगतात की प्रसाद घ्यावा अति हरुषे आणि विकल्प न धरावा मानसे. त्रिकुटावरी गुरुनाथ आणि तेथे बैसे मल्लनाथ. मल्लप्पा महाराज सांगतात की त्रिकुटावरी जे त्रिकुट आहे बरं का, गुरुनाथ तेथे बैसे मल्लनाथ, ही सर्व कृपा कोणाची आहे तर त्या सद्गुरूंची कृपा. मग पहिला प्रश्न झाला खाण्यापिण्याचा झाला. मग दुसरा प्रश्न विचारला की बाबा तुला कसल्या प्रकारे कपडे आवडतात, महावस्त्र आवडतात, कसे आवडतात, काय आवडतात. त्याने हात जोडून सांगितलं तुम्ही जसे मला वस्त्र द्याल तसं मला ते वस्त्र मला आवडतात. यामधून त्याची समाधानाची वृत्ती ही काय आहे हे आपल्याला पाहायला मिळते. लक्षात घ्या. कारण परमार्थ करणं एका बाजूला, कारण मी एक सांगून जातो, आणि समाधान असणं एक बाजूला. चित्ती असो द्यावे समाधान. संत महात्मे सांगतात की चित्ती असो द्यावे समाधान. आज जे काही आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही समाधान आहोत, आणि जे काही नसेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा समाधान आहोत. मग पुढचा प्रश्न केला की तुला राहायला कुठे आवडतं, जगद्गुरूंच्या मठामध्ये आवडतं का, महिलामध्ये आवडतं, पंचतारांकित हॉटेलमध्ये आवडतं, कुठे तुला आवडतं. तर त्यांनी एकच सांगितलं, जसं तुम्ही मला तिथे ठेवाल तिथेच मला राहायला आवडतं. माझा दृष्टांत संपला. यामधून हा शिष्य कसा आदर्श शिष्य असावा याचा परिपाठ म्हणजे हा छोटासा दृष्टांत. लक्षात घ्या. या माध्यमातनं तो खाण्याची त्याची आवडीनिवडी हे संपून गेलेले आहेत. म्हणून माणसाला, त्या शिष्याला ज्ञान प्राप्त, हे ज्ञान झाल्यानंतर त्याच्या जवळचा द्वैतपणा, हा द्वैताचा जो पाय आहे तो मोडून जातो. लक्षात घ्या. आणि आत्म्याच्या ठिकाणी जे एक प्रकारचं जे क्षयरोग लागलेला आहे तो क्षयरोग मात्र निघून जातो. एखादा व्यक्ती क्षयरोगी असेल, तो स्थिर राहू शकत नाही, तो स्वस्थ राहू शकत नाही, तो स्वस्थ राहू शकत नाही. म्हणून ज्ञान, आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर आत्म्याला लागलेला जो क्षयरोग आहे तो क्षयरोग सुद्धा माणसाचा निघून जातो. लक्षात घ्या. म्हणून सांगण्याचं तात्पर्य आहे माणसाने हे आत्मज्ञान मिळवण्याचा त्यांनी परिपूर्ण हा प्रयास करायला पाहिजे. पण हे ज्ञान मिळणार कुठून, हे ज्ञान आपण कसं अवगत करायला पाहिजे, हे ज्ञान आपल्याला सापडणार कुठून. तर त्याचे अनेक असे मार्ग वगैरे सांगत असताना त्याचे अनेक सांगतात. पण आपल्याला जे ज्ञान प्राप्त करायचं आहे तर गुरूंच्या मुखातनंच आपल्याला ते ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं. लक्षात घ्या. पण हे ज्ञान कशाच्या माध्यमातनं, मग आपल्याला त्याच्यासाठी श्रवण आपल्याला करायला पाहिजे. ते कशा प्रकारे आपल्याला श्रवण करायला पाहिजे याचा विचार ज्ञानोबांनी अनेक अंगाने हे सांगितलेले बघा. थोडक्यात आपण विचार करूयात, कारण 8पर्यंतच आपल्याला जी वेळ दिलेली त्या वेळेमध्ये आपल्याला 1 तासाच्याच आपल्याला प्रवचन सेवा ही आपल्याला पूर्ण करायची. मग हे ज्ञान मिळणार कसं, तर आपल्याला ही सेवा ही करावी लागते. गुरु सेवे लागे जाणं, शरण एका जनार्दन. मग ही सेवा मात्र आपल्याला करायची. मग ती सेवा कशा प्रकारे असते तर ती सेवा 3 प्रकाराची असते. लक्षात घ्या. तर कारण का, सर्वच जरी शिष्य जरी असतील, सर्वांना हे परिपूर्ण ज्ञान मिळू शकत नाही. हे तो मिळवणारा हा कसा असतो, तो 1 लाखातनंच तो असा एखादा तो शिष्य असतो. लक्षात घ्या. म्हणून थोडक्यात आपण इथे विचार करूयात. तर हे ज्ञान आपल्याला 3 प्रकारे मिळू शकतं. तर अगोदर त्याच्यासाठी आपल्याला त्यांचा सहवास आपल्याला हा मिळाला पाहिजे. सहवास हा कसा मिळतो, आता कोरोनामुळे कसं मिळणार आहे. बरेच जण आम्हाला रोज फोन करतात की महाराज रोज आम्हाला तुमची आठवण यायला लागली असं जिथे म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये हे जे जुने लोक होते चातुर्मासासाठी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहायचे. एक विनोद म्हणून मी बोलतो. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहायचे आणि 4 महिने तिथे राहून व्रतस्थ राहून ज्ञान प्राप्त करायचे. आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतर
मग 4 महिन्यानंतर ज्यावेळेस म्हातारे आई वडील घरी जायचे, मग त्या मुलांचा फोन यायचा, मुलांचे चिठ्ठ्या पत्र महाराजांना. महाराज हा 4 महिने जो चातुर्मास आहे 4 महिन्याचाच असतो का हो, वर्षभराचा का राहत नाहीत म्हणून हा प्रश्न करतात. वर्षभराचा वर्षभराचं हे का चातुर्मास राहत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की घरातले जे आमचे आई वडील आहेत, वयस्कर झालेले आहेत, म्हातारे झालेले आहेत आणि तिकडं जर चातुर्मास करायला जर राहिले तर आम्हाला दोघाही नवरा बायकोंना आम्ही आमचा इथे संसार आम्ही सुखाचा करू शकतो. पण बाबा तशातली गोष्ट नाहीये. आपल्याला जी सेवा करायची आहे किंवा परमार्थ करायचा आहे त्यांच्या आश्रयाखालीच राहून आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून असे जे कोणी असे भाग्यशाली अशी जी मुलं आहेत, म्हणजे त्यांची आहेत पुढची पिढी आहे, ती ज्यावेळेला आईबापांची सेवा करतात त्यावेळेला खरा हा देव संतुष्ट होतो, लक्षात घ्या. म्हणून असं सांगून जातात की आपण या जिवंत मायबापांना बाजूला सारून जर आपण परमार्थ करायला लागलो, वाऱ्या करायला लागलो तर ती सेवा त्या ईश्वरापर्यंत पोहोचत नाही, लक्षात घ्या. म्हणून आत्मज्ञान प्राप्त होण्याचे अनेक असे मार्ग हे सांगितलेले आहेत. त्याच्यामधून अनेक ज्ञान आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून हे प्राप्त होऊ शकतात. पण सध्या आपण जे ऑनलाईन जे आम्ही जे बोलतोय एक प्रकारे ते सुद्धा प्रवचन